जबर नाही खाल्लं, पण या उलट्या जरा वेगळ्याच वाटायला लागल्या तो. म्हणजे म्हणजे मी पोटूशी तर नसन ना. अगं काय बी काय बोलतीयस? अहो नाही, पण काळजी करू नका. मी पोटूशी जरी असन ना तरी पाडून टाकीन या बाळाला. अगं वय अहो काय उपयोग आहे ना त्याचा जन्माला येऊन तरी. सुंदरचं आणि अक्षराताईचं एकमेकांवर लई प्रेम आहे आणि मला त्यांच्या सुखात बिब्बा नाही घालायचंय. पण माहित नाही रोज रोज काय ना काय वेगळेच व्हायला लागले. आणि ते दोघं जण जर वेगळे होणारच नसतील तर माझ्या बाळाला आधार कोणाचा असेल ना. मेनका अगं काय बी काय बोलतीयस? हा हे बघ, रात्रीच्या याला असा वंगाळ विचार करू नगस. आणि हे असले विचार येतात तरी कुठं तुझ्या डोक्यात? अहो मी खरंच सांगायला लागले. सुंदरचं माझ्यावर नाही अक्षराताईवर प्रेम आहे. मग माझ्या पोराला बापाचं प्रेम तरी कसं मिळेल? काय फायदा त्याचा जगात आणून ना. मेनका बाळा शांत हो तू. हे बघ समजा ठीक होईल. मी आहे ना मग तुझ्या बरोबर. हा तू वंगाळ विचार करू नका, समजा ठीक होईल. हा लेकरा. मेनका शांत हो बाळा. अक्षरा, यो शेवटचा फटका आहे बघ. आता तू कशी सुटतीस ना माझ्या तावडीतून तेच बघते मी. माझ्या डोळ्यांसमोर तुझी लक्तर फाडल्याशिवाय शांत बसायची नाही मी. शांत हो बरं. हा आई अंबाबाई, तूच या सगळ्यातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढ. यांचे असे हाल नाही बघवत आहेत ग. तुझ्याजवळ पदर पसरते. हे संकटातून आम्हाला लवकर सोडव. मेनका मेनका अगं पोरी काय केलं ते? कुठे गेली असेल पोर? मेनका शरू, कसला आवाज? चल. मेनका कुठं गेली माझी? आता कुठे शोधू मी हिला? आत्या काय झालं? शांत व्हा. अक्षरा बघ ना. ताई, हो काय झालं? चिठ्ठी. अगं वहिनी, मेनकाला रात्री कोरड्या उलट्या होत होत्या. मला वाटलं खाण्यात काहीतरी आलं असेल. लई त्रास होत होता तिला. पण नाही, ती पोटूशी असणार. म्हणून निघून गेली पोर. माझ्या पोटात जर खरंच बाळ असेल तर त्याला कधीच बापाचं सुख मिळणार नाही. असल्या अभागी पोराला जन्मालाच घालायची गरज नाहीये. खरंच जर पोटात पोर असेल तर ते पाडायला मी चालली आहे. माझा शोध घेत मागे फिरायची गरज नाही. यो बघ, इथंच आहे फोन. आता काय करायचं? कुठे शोधायचं पोरीला? सांग ना. आत्या शांत व्हा. मी शोधून काढीन तिला. तुम्ही काळजी नका करू. तिला काही होणार नाही. अगं अक्षरा, तुला कळतंय का? अगं मेनका घर सोडून गेलीये.
आणि कुणामुळे झालं हे समजा? सुंदर मुळे. करून सवरून नामा निराळा आहे यो. अगं तिची साधी विचारपूस केली नाही कधी, तिच्या भावनांचा विचार केला नाही. एवढी काय झालं, पोरघर सोडून गेली. सुंदर, तू बाहेर जा, आम्ही बघतो काय करायचं. अक्षरा, हे समजा काय होऊन बसलंय आणि मेनकाने तरी असा निर्णय का घेतला? का घर सोडून गेलीये ती? पण अशा अवस्थेत आपण तिला एकटीला नाही सोडू शकत. तू काय बी कर, पण तिचा शोध घे. हो आई, मी तिला शोधून काढते, तिला घरी परत आणते. नका काळजी करू प्लीज. शांत व्हा प्लीज. आत्या, वा ग वा मेनका, भारीच खेळी केलीस ग. समद्यांना पुरतं येड लावलं हायस. आता बघते या गोंधळातून सुंदर आणि अक्षराचं नातं कसं तग धरते. नवीन नंबर? ह्यो कोणाचा नंबर आहे? नजरत असतो कोल्हापुरी दणका, नाव हाय मेनका. मेनका, अगो तू हायस वय? वय मीच. आणि हो माझाच नंबर आहे, त्यामुळे काळजी करू नका. फोन माझ्या विश्वासू माणसाचा. अगं पर तू तर फोन घरला विसरून गेलतीस ना वा? तो म्या मुद्दामच ठेवून गेल. तो बी माझ्या प्लॅनचाच एक भाग. आता मला सांगा, तिथं बॉम्बस्फोट झाला का नाही, काय कळलं का तुम्हाला? अगं असा बॉम्बस्फोट झालाय की विचारूच नकोस. हा? कमाल झाली, मोठा धमाका झालाय. तिथली काय माहिती? हे बघ, अक्षरा आता तुला शोधायला बाहेर पडणार आहे. नाही म्हणजे वसुंधरानं तसा आदेशच दिलाय की मेनकाला शोधून काढा म्हणून. अक्षरा